नमस्कार. नाशिक जिल्हा शिक्षक कला शिक्षक संघ व विद्यावर्धन आयडिया आयोजित रंगभरण व चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी उपस्थित आपणा सर्वांचं तसंच मंचावरील मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करते. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी काही गरजेच्या सूचना आहेत की आपण सर्वांनी आपले मोबाईल फोन जर बंद केले तर आपल्याला कार्यक्रमाचा अधिक चांगला आनंद घेता येईल. कार्यक्रमासाठी उपस्थित विविध शाळांचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांनी कृपया पहिल्या रांगेत येऊन बसावं. तसंच स्पर्धेच्या परीक्षकांनीही पहिल्या रांगेत बसावं अशी मी त्यांना विनंती करते. प्रथेप्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करूया. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलन करावं. डीन अधिष्ठाता आर्किटेक्ट विवेक पाटणकर यांना मी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्याची विनंती करते. नमस्कार. विद्यावर्धन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन एन्व्हायरमेंट अँड आर्किटेक्चर आणि नाशिक जिल्हा शैक्षणिक कला शिक्षक संघ यांच्यातर्फे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय शालेय रंगभरण आणि चित्रकला स्पर्धा 2013-14 याच्या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी मी आपल्या सगळ्यांचं सर्वप्रथम स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख पाहुण्या फ्रावशी इंटरनॅशनलच्या उपाध्यक्षा आणि आर्किटेक्ट आणि सुप्रसिद्ध चित्रकर्ती सौ शर्वरी दत्त, जिल्हा शिक्षणाधिकारी श्री आवकडे साहेब, नाशिक जिल्हा शैक्षणिक कला शिक्षक संघाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन सिंह,
तसंच कार्यवाह श्री शाळीग्राम कार्यवाह आणि मुळे सर, देवनपल्ली सर, आयडियाचे डायरेक्टर विजय सोहनी, उपस्थित सर्व मुख्याध्यापक वर्ग, कला शिक्षक, आज ज्यांना बक्षिसं मिळणार आहेत ते बक्षीस पात्र विद्यार्थी, त्यांचे पालक आणि आयडियाचे स्टुडंट्स, सर्वांचं या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. आज मी खरं म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्तानं थोडंसं माहिती देण्यासाठी या वेळाचा उपयोग करणार आहे. आयडिया मध्ये काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर नवी दिल्ली यांचा मान्यताप्राप्त मास्टर्स कोर्स 2 वर्षाचा आणि बॅचलर ऑफ आर्किटेक्चर हा 4 वर्षाचा 12वी नंतर असणारा एक प्रोग्राम कंडक्ट केला जातो. त्याचप्रमाणे 4 वर्ष ड्युरेशनचा बॅचलर ऑफ डिझाईन हाही प्रोग्राम तिथे कंडक्ट केला जातो. पण त्या व्यतिरिक्त आणखीन एक अतिशय इंटरेस्टिंग कोर्स प्रोग्राम आम्ही कंडक्ट करतो, जो यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा आहे. मुक्त विद्यापीठाचा असला तरी सुद्धा हा प्रोग्राम पूर्ण वेळ फुल टाइम कोर्स आहे, डिस्टन्स एज्युकेशन मधला नाही. त्याचं नाव आहे फाउंडेशन डिप्लोमा इन आर्किटेक्चर अँड डिझाईन. मला वाटतं सर्व उपस्थित प्रेक्षक वर्ग त्यातली मुलं ही 10वीच्या आतली आहेत, तेव्हा त्यांच्यासाठी ही माहिती उपलब्ध व्हावी, उपयुक्त वाटावी आणि त्यांच्या कला शिक्षकांना याची माहिती मिळावी, हा या पाठीमागचा प्रमुख उद्देश. इंजिनिअरिंग, मेडिसिन या डिसिप्लिन्सना तर सगळेच जण जातात, पण असे बरेच विद्यार्थी असतात की ज्यांना काही वेगळ्या प्रकारच्या क्रिएटिव्ह कोर्सेसमध्ये पुढे अभ्यास करण्याची इच्छा असते. तर या सर्वच कोर्सेसना नॉर्मली 11वी 12वी केल्यानंतर प्रवेश मिळतो. 11वी 12वीचा विशेषतः विज्ञान शाखेचा जो काय अभ्यासक्रम आहे आणि जो काय त्या विद्यार्थ्यांचा दिनक्रम असतो ते बघून मला खरोखर ते विद्यार्थी अगदी बिचारे आहेत असं वाटतं. कारण सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्यांचे क्लासेस, त्यांच्या टेस्ट सिरीज याने तो विद्यार्थी कोमेजून जातो आणि त्याचबरोबर त्याचे पालक असतात ती त्याची सगळ्या वेळांचा मेळ घालण्यात आणि क्लासेसच्या फीज भरण्यामध्ये गांजून जातो. 11वी 12वी जे प्रचलित सिस्टीम मधली आहे तीच करणं आवश्यक आहे का? नाही. त्याच ऐवजी हा फाउंडेशन डिप्लोमा इन आर्किटेक्चर अँड डिझाईन हा कोर्स डिझाईन केलेला आहे. हा 2 वर्षाचा पूर्णवेळ डिप्लोमा केल्यानंतर मुलांना आर्किटेक्चर किंवा डिझाईन किंवा आर्ट रिलेटेड आर्ट फील्ड मधल्या वेगवेगळ्या कोर्सेसना ऍडमिशन मिळू शकते. म्हणजे थोडक्यात तो 12वी या वर्गाला समकक्ष इक्विव्हलंट असा समजलेला आहे. काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरनी आर्किटेक्चरला प्रवेश घेण्यासाठी मान्यताप्राप्त अर्हता म्हणजे एलिजिबिलिटी म्हणूनही हा FTAD कोर्स रेकग्नाइज केलेला आहे. आता ह्या कोर्सची वेगळेपण काय? तर नॉर्मली 11वी आणि 12वी या 2 वर्षामध्ये गणित, फिजिक्स, केमिस्ट्री यासारखे तंत्रज्ञानाला लागणारे आवश्यक विषयावर खूप मोठ्या प्रमाणावर जोर दिला जातो आणि दुर्दैवाने इतर विषयांचा मुलांचा टच जातो.
आणि ज्या मुलांना आर्किटेक्चर किंवा डिझाईनला प्रवेश घ्यायचा आहे त्यांना नेमकी हीच अडचण निर्माण होते. त्याचप्रमाणे ज्या मुलांना आर्किटेक्चर, डिझाईन किंवा आर्ट रिलेटेड फील्ड्समध्ये जायचं आहे त्यांना काहीसं उगाचच गणित, विज्ञान याच्यामध्ये खूप वेळ घालवायला लागतो आणि त्याच्यामध्ये घाम घालायला लागतो. त्याऐवजी काही पर्याय असू शकेल का, या विचारानेच आम्ही हा एक कोर्स डिझाईन केला आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडनं तो सँक्शन करून घेतला. हा कोर्स असा आहे की ज्यामध्ये गणित, विज्ञान आहेच, परंतु त्याचबरोबर ह्युमॅनिटीज म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी, सोशॉलॉजी, तसंच आर्ट स्टुडिओ, कम्युनिकेशन स्किल्स असेही काही विषय अंतर्गत आहेत. त्याच्यामुळे यांचा फायदा त्या विद्यार्थ्यांना पुढच्या आर्किटेक्चर किंवा डिझाईन या डिसिप्लिनमधल्या अभ्यासासाठी मोठ्या प्रमाणावर होतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंजिनिअरिंग, मेडिसिन व्यतिरिक्त ज्या मुलांना नक्की प्रवेश घ्यायचा आहे त्या मुलांना सर्वसाधारणपणे शाळेमध्ये कला शिक्षक मार्गदर्शन करतात किंवा त्यांचं मार्गदर्शन फार मोलाचं ठरतं. म्हणून मी ही संधी घेतोय की इथे सर्व कला शिक्षकही उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे पालकही उपस्थित आहेत, मुख्याध्यापकही उपस्थित आहेत. त्यांना या प्रोग्रामची जाणीव करून देणं किंवा माहिती देणं हा आमचा मुख्यत्वे करून उद्देश होता आणि त्यासाठी आम्ही हा प्रयत्न करीत आहोत. तर मित्रांनो, ह्या एक माहिती देण्याच्या महत्त्वाच्या कामाने मी माझा प्रास्ताविक संपवतो आणि त्या पुढचा कार्यक्रम पुढे चालू करावा अशी मी आयोजकांना विनंती करतो. धन्यवाद. अखिल महाराष्ट्र राज्य तक्रार निवारण मंचाच्या कला शिक्षक संघाचे अध्यक्ष आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री द वा मुळे यांना मी आता मंचावर आमंत्रित करते. त्यांनी सर्व उपस्थित